आपला संप्रदाय मुळात स्वरूप संप्रदाय, ज्ञान संप्रदाय. इथे आपण साधन अभ्यास करतो, त्या प्रत्येक साधनेमागे कारण आहे. महत्त्वाचा उद्देश काय आहे? आपल्यातलं अज्ञान दूर करणे. मनुष्याच्या जन्मातील दुःखाला कारण त्याच्यामध्ये असणारे अज्ञान. आणि सगळ्यात मोठे अज्ञान काय आहे? या विश्वाची बित्तम बातमी नाही आणि आपल्या स्वरूपाची बातमी नाही. त्यामुळे जे सगळे काय आहे ते संशय स्वरूप, भ्रमरूप, अज्ञानवत, जे ऐकत आले ते तसंच धरून चाललो आहोत आणि तसंच वागतो करतो आहोत. त्यामुळे काय, मोक्षमुक्ती तर मिळत नाही, पण जीवनातले दुःख सुद्धा संपत नाही. म्हणून जन्म आल्याचं सार्थक काय आहे? ज्ञान पाहिजे. हे ज्ञान कसलं पाहिजे? सत्य स्वरूपाचं ज्ञान पाहिजे. सत्य स्वरूप आहे कुठे? या विश्वामध्ये भरून आहे आणि पिंड ब्रह्मांडामध्ये भरून आहे. विश्व म्हणजे पिंड ब्रह्मांड. पिंड म्हणजे तुमच्या कायेमध्ये आणि ब्रह्मांड म्हणजे या विश्वामध्ये ते भरून आहे. पण ते कसे आहे? निर्गुण, निराकार, निश्चळ. गुण नाही, रूप नाही, आकार नाही आणि एकच एक सर्वत्र पडलेले आहे, निश्चळ. मग तिथे काळाचं, परिस्थितीचं काही संभव नाही. काळाचा, परिस्थितीचा काही संभव नाही. उत्पत्ती, स्थिती, लय जिथे आहे तिथे रंगरूप काळ गणना केली जाते. ज्या परब्रह्माच्या मूळ स्थितीमध्ये तिथे स्थळ काळ नाही. कोण, काय, कसा हे सुद्धा ज्ञान नाही. सहज पडलेले आहे. परंतु त्याच्यामध्ये अनंत शक्ती, त्या अनंत शक्तीतून आपण नेहमी ऐकतो, अभ्यास केला आहे की त्या अनंत शक्तीतून अशी जाणीव झाली. बस अनंत शक्तीमुळे त्या परब्रह्माच्या ठिकाणी अशी जाणीव झाली. आता ही अशी जाणीव आहे. कोण आहे, काय आहे, कसं आहे, कुठे आहे, किती काळ आहे, ह्याचं काही ज्ञान नाही. फक्त आहे. त्या विश्वाच्या उद्भवाची मूळ स्थिती, मूळ प्रारंभ. त्यावेळी परिस्थिती काय, काळ कसा निर्माण झाला, स्थलकाल रंगरूपाचं ज्ञान कसं झालं हे या समासात सांगितलं. आणि म्हणून जे मूळ माया, जे अहम जाणीव निर्माण झाली त्याला मूळ माया असं म्हटलंय. आदिशक्ती तेच ईश्वराचे स्वरूप आहे. 33 कोटी देव आहे, देवी आहेत असे जरी म्हटले तरी ते रंगरूप आकाराने आपण पाहतो, ओळखतो. पण त्यांच्यामधलं मूळ तत्व काय आहे? आदिशक्ती, मूळ माया, ते ईश्वराचे स्वरूप, तोच परमात्मा. आणि ते जे चैतन्य रूप, त्या परब्रह्मातून ती शक्तीचा झालेला उद्भव फार नाही झाला. काय किंचित हाल झाली, किंचित हालचाल झाली, किंचित हलकीशी बस. आणि तुझं नकळत नाही, नकळत किंचित अशी हालचाल झाली, बस आहे असं. आणि त्याच्यातून ती ईश्वरी स्वरूप जाणीव रूपाने प्रकट झाले. ती जाणीवेचं मूळ स्वरूप काय? तर ज्ञान आणि शक्ती. ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये जो विकल्प आला,
त्या विकल्पातून गुण तयार झाले. जशी गुणमाया ते सत्वरज तम ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो आपण, सत्वरज तम म्हणून जे निर्माण झाली त्याला गुणमाया म्हणते. तेव्हा रंगरूप, तेव्हा तिथे गुणरूप आलं. गुणरूप आलं, रंग पण नाही, रूप आलं. पण कसं रूप? गुणरूप, दृश्यरूप नाही, गुणरूप. पण तिथे त्या गुणातूनच जी पोकळी निर्माण झाली त्याला आकाश म्हटले. आणि जे आकाश म्हणून झाले तेच अवकाश, काळ, समय. तिथे वेळ काळ सुरू झाली. तिथे वेळ काळ सुरू आणि जी स्पेस, तिथे ती स्थिती, जागा, म्हणजे वेळ आली, समय आला. वेळ आली, समय आला. समय आला म्हणून तिथे स्थिती पण आली. आणि त्याच्यातून मग जो वायू निर्माण झाला, त्या वायू ते गुण होते सोबत आलेच आहेत गुण. आणि त्या वायूतून मग अग्नी निर्माण झाला, अग्नीतून पाणी निर्माण झालं, पृथ्वी निर्माण झाली. आणि मग या त्यांच्या संयोगातून आकार रूप निर्माण झालं. जी 84 लाख जीव योनी निर्माण झाली तेव्हा तिथे आकार रूप निर्माण झाले. म्हणजे ही पंचमहाभूत जेव्हा एकवटली एकत्र रूपाने तेव्हा आकार. अग्नी निर्माण झाला, सूर्य निर्माण झाला, वायू आहेच. पण ते वायू आणि अग्नी यांच्या संयोगातून पाणी निर्माण झालं. म्हणजे तिथे आकार रूप चालू झाले, रंगरूप चालू झाले. काळ तर आकाशाच्या वेळी अवकाश, आकाळ, विलंब म्हणून तिथे सुरू झालं. म्हणजे वेळ काळ स्थिती जे काय आहे ते त्यानंतर म्हणजे सुरू झालेलं आहे. आणि मग ते काळ म्हणून काय आहे, समय म्हणून काय आहे, सूर्याची गती, त्या गतीमुळे पंचमहाभूतांना आलेल्या एक गती. आणि या सर्वांच्या गतीतून जी गणना निर्माण झाली त्याला पळ, घटिका असं म्हणण्यात आलं. मग त्याच्यातून दिवस, रात्र, मग दिवस, रात्र, मग सकाळ, दुपार, संध्याकाळ, अशा अनेक प्रकारच्या वेळा सुरू झाल्या. इतकंच नाही तर त्याच्यातून मग आनंदाची वेळ, दुःखाची वेळ, अशा वेळेला वेगवेगळी नावं आली. कारण ते आनंदाची, दुःखाची म्हणजे तिथे गुणरूप सुरू झालं. आणि त्याच्यातून ते पण मूळ कारण त्याला एक ज्ञान आहे, असे ज्ञान, आपण असल्याचे ज्ञान. तुम्ही गाढ झोपेत आहात, तुम्हाला जाग येते तेव्हा तुम्हाला जग दिसते, रंगरूप आकाराची जाणीव होते. वेळेकाळाची इतके वाजले, उशीर जरा कामाला जायला नाही गरज, वेळेकाळाची. तुम्ही झोपेतात तेव्हा वेळ काळ आहे का तुमच्यासाठी? काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, स्थलकालाची आठवण नाही, कुठे त्याची जाणीव नाही, कशा परिस्थितीत त्याची जाणीव नाही. झोपेत माणसाचे कपडे पण उडून पुढे सगळे गेलेले, इकडे तिकडे गेलेले असते. इकडे डोकं करून झोपणार असतं, तिकडे डोकं झालेलं असतं, काय माहीत नाही त्याला. लोळतो, पोकतो, थुकतो, काही पत्ता नाही. काय काय व्यापार करतो झोपेत, काही पत्ता नाही. कारण त्याची जी जाग आहे, जागृती आहे, ती जागृती स्थूल रूपाने लोप आहे. सूक्ष्माची आहे म्हणून सूक्ष्माची आहे म्हणून श्वासोच्छ्वास चालू आहे, हृदयाची क्रिया, इंद्रियांची, कर्मेंद्रियांची क्रिया चालू आहे. परंतु तिथे कुठल्या प्रकारचा टच नाही किंवा आहे अशी जाणीव नाही, सहज आहे. मग ती जेव्हा जाणीव सुरू होते तेव्हा जग सुरू होते. तसं त्या मूळ मायेच्या जाणीवेतून ह्या जगाचे व्यापार सुरू झाले, जगाची निर्मिती सुरू झाली. आणि ते स्थळकाळाच्या वेळेमध्ये बांधलं गेलं. ते जर नसेल स्थळकाळाचं मोजमाप तर गोंधळ उडेल. एखाद्याला भेटायचं आहे आणि वाराला नावत नाही, दिवसाला नावत नाही, अमुक दिवशी भेटणार कसं सांगणार? काळाचं गणना नाही तर अमुक वाजता भेटेल कसं सांगेल? मागच्या काही आठवणी
सांगायचं झाल्या तर कुठल्या महिन्यात कुठल्या काळात झालं तर कसं सांगेल. म्हणून ती कालगणना सुरू झाली तेव्हापासून. नाहीतर अगोदर प्रारंभी तिथे रंग नाही, रूप नाही, आकार नाही, काळ नाही, वेळ नाही, काही नाही, स्थळ काळ नाही, सहज. जशी जाणीव निर्माण झाली तशी एक 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 गोष्टीची जागृती आणि जागृतीतून ते सगळं निर्माण झालं आहे. आता आपण जे काही नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन निर्मिती काहीतरी होते आहे, ती त्या जाणीवीतूनच होते. ती जाणीव नाही तर काही नाही. ही जाणीव ही जाणती कळा आहे, हेच ज्ञान आहे, हाच ईश्वर आहे. अन्य कोणी देव ईश्वर नाही आहे. पण ही जाणीव शुद्ध असेल तर त्याच्यामध्ये महाशक्ती आहे, अनंत शक्ती आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, अनंत. पण तिथे मात्र भेद आला, भ्रम आला आणि ते भ्रमामध्ये अडकलं तर ते ज्ञान अज्ञान झालं, अज्ञान निर्माण झालं. जसं नेहमी आम्ही सांगतो, आईच्या गर्भाशयात होता तेव्हा म्हणतोय सोम सोम, जे मी आत्मा आहे. बाहेर आला म्हणतोय की कोम कोम. प्रश्न पडला मी कोण. पण ते समजायच्या, कोण हे समजायच्या आधी बापाने नाव दिलं. बस, आई बापाने, तो अमका, तो झाला तो, मी अमका. म्हणजे काही नसलेला काहीतरी म्हणला. हा जगाचा कारभार कसा आहे, सिद्धरामेश्वर महाराज सांगायचे, गोमाजी गणेशासारखा. हा गोमाजी गणेश म्हणून एक गोष्ट होती, म्हणजे असं घडलेलं होतं. पूर्वी ब्रिटिशांच्या टायमामध्ये काही लोकांना अधिकार दिलेले होते, जहागीरदारी होती, काही अधिकार असे दिलेले होते. मग काही लोक आपल्या बुद्धीचा वापर आपल्या सोयीसाठी करून घ्यायचे. तर कोणीतरी एक माणूस होता, त्याला एक अधिकार होते, काही सरकारी दस्तऐवज नोंद करून घेण्याची. मग त्याने काहीतरी स्वार्थापोटी, काही कमाईपोटी, किंवा आपलं नाव पुढे चालावं म्हणून एक शिक्का बनवून घेतला, गोमाजी गणेश. आणि त्याने काय केलं, या सरकारी कुठल्याही दस्तावेजात हा गोमाजी गणेशाचा शिक्का नाही, तो दस्तऐवज व्हॅलिड नाही, त्याला मान्यता नाही, असं त्याने डिक्लेअर करून टाकलं. आणि पुढे ती परंपरा चालू झाली, गोमाजी गणेश, गोमाजी गणेश, गोमाजी गणेश. तो गोमाजी गणेशाचा शिक्का लावण्यासाठी पैसे द्यायला लागायचे, अमुक एक पैसे. तो शिक्का तो फुकट मारत नव्हता, त्याच्यासाठी इतकी फी द्यायची. आता ती परंपरा चालू झाली. पण कोण एक शहाणा होता, त्याला प्रश्न पडला, हा गोमाजी गणेश काय आहे, ह्याचा पूर्वी कुठे उल्लेख नव्हता आणि ह्याचे आईबाप कुठे दिसत नाही, म्हणजे मुळे ह्याचा कुठे सापडत नाही, आला कुठून, त्याचा शोध घेतला पाहिजे. पण तो शोध असा घेता येणार नाही, तो कायदेशीर झाला पाहिजे शोध. मग काय करा पाहिजे, आतासारखं नवीन नवीन कायदे नव्हते. हल्ली तुम्हाला कुठलीही माहिती अधिकार वगैरे वगैरे, तेव्हा तसलं काही नव्हतं. मग तसं काही तुम्ही करू शकत नव्हतं, आहे ते पाळायचं. तो स्वतः वकील होता, जो माणूस होता तो वकील होता, दस्तऐवज केला त्याने आणि शिक्का मारला नाही त्याच्यावर, गोमाजी गणेशचा शिक्का मारला नाही आणि सरकार दरबारी जमा केला. तर सरकार दरबारी तो रिजेक्ट झाला, मान्यता नाही, हा शिक्का पाहिजे. त्याने कोर्टाकडे केस घातली, मला नाही हा शिक्का मारायचा, ह्या शिक्क्यावर माझा विश्वास नाही, ह्या शिक्क्याला काही अर्थच नाही, असं माझं म्हणणं आहे. असं म्हणून त्याने त्याचा शोध लावायला सुरू केला. तेव्हा कळलं तो एक माणूस होता गोमाजी गणेश नावाचा, त्याने आपल्या नावाचा शिक्का भरून आपल्या पिढीला पुढे पैसे मिळावे म्हणून त्याने सुरू केलेला आहे. त्याला खरी मान्यता नाही. तर आता सुद्धा अनेक गोष्टी या जगामध्ये अशा त्याला अमान्य आहेत पण मान्य म्हणून चाललेल्या आहेत. अनेक गोष्टी, पूजापाठ, आपण जे काही गोष्टी इतर करतो, कोणी सांगीवागी काही व्रतवैकल्य करतो, हे सगळे गोमाजी गणेशच आहेत, असे झालेले आहेत. काही नाही, पूर्वी काहीच नव्हतं. जेव्हा मनुष्य निर्माण झाला तेव्हा काहीच नाही, स्थलकाल कसं गणना काही नव्हती. पंचमहाभूते निर्माण झाली, त्याचबरोबर आपोआपच 84 लाख जीवयोनीची उत्पत्ती सुरू झाली.
पण सुरू झाली तर काळगणनेची गरज भासली तेव्हा त्याने ते सुरू केलं. बस जसं आता आपण तिथी मोजतो, ते तिथी ते चंद्राच्या कलेप्रमाणे मोजायला सुरू केली. काहीतरी आधार पाहिजे ना त्याला. ओळखायचं कसं? रोजच्या दिवसाला नाव द्यायचं, म्हणून त्याला जे वार, आठवड्याचे 8 वार, ते 8 नावं त्याला देण्यात आली. मग 8 वार नावं द्यायची, काय द्यायची? नवग्रहापैकी 8 देऊन टाकू म्हणाले. ते नवग्रहाची नावं देऊन टाकली. काय आहे? रोजच्या दिवसांची नावं नवग्रहाची आहेत. नवग्रहाची नावं असताना देवाच्या नावाला जोडली गेली आणि देवाच्या नावाने शोध सुरू झाला. हे अज्ञान सगळं हे असं फोपावलं. कारण मुळाची काय जी कल्पनेतून निर्माण झालं, पुढे अनेक कल्पना वाढत गेल्यात आणि त्या कल्पनेतून अनेक विकल्प 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 अज्ञानाचा पसारा वाढला. बस, बाकी काय नाही. सगळे दिवस सारखे आहेत हो, सगळे दिवस सारखे आहेत. सोमवाराला रंग वेगळा आहे का आणि शनिवाराला रंग वेगळा आहे का? सोमवारचं ऊन वेगळं असतं का आणि शनिवारचं ऊन वेगळं असतं का? सोमवारची रात्र वेगळी असते आणि शनिवारची रात्र वेगळी असते का? काही नाही आहे. दिवसासारखा दिवस आहे. पण कालगणना किंवा मग सांगितलं व्यवहाराला, आठवणीसाठी, नोंदीसाठी, चलनवलन बरोबर व्हावं, त्याच्यासाठी काहीतरी नावं देण्यात आली. मनुष्याची नावं पण तशीच निर्माण झाली. द्यायला ओळख पाहिजे ना काहीतरी, मग नाव देण्यात आलं. आता एखाद्याचं नाव लक्ष्मी ठेवलं, एखाद्या बाईचं, मुलीचं ठेवलं, त्याला काय माहिती हिचं भाग्य फुटलेलं, भीक मागणार आहे उद्या. लक्ष्मी दारावर फिरते, भीक मागते, काय बोलायचं? आहे की नाही असं? मग काय खरं आहे? सगळं कल्पनेचा खेळ. पौर्णिमा अमावास्या ही सुद्धा त्या चंद्राच्या कलेवरून आली. ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही, अंधार आहे, अमावास्या. म्हणजे अंधार, वास म्हणजे सुवास, अंधारातच सुवास, दुसरं काही नाही तिथे. फुलमून, पूर्ण चंद्र दिसला, पौर्णिमा असं म्हणेल. बस, पौर्णिमेला चांदणा आहे, तर चांदण्यामध्ये थोडा उल्हास वाटतो, आनंद वाटतो ना. मग त्याच्यावर केवढ्या लोकांनी काव्य केलं, केवढं काव्य, कल्पना. काव्य ही सुद्धा कल्पनाच आहे. कवी कल्पना करतो. कल्पनेचा पसारा केवढा वाढलेला आहे. तुम्ही टीव्ही समोर किंवा थिएटरमध्ये 3 तास 2.5 तास बांधल्यासारखे बसून राहता. काय पाहता? त्या कल्पनेत लेखकाच्या काहीतरी आलं, त्याने लिहिलं आणि त्या दिग्दर्शकाने त्याच्याप्रमाणे आयोजन करून लोकांकडून ते करून घेतलं काम. त्यांचे झालेलं कधी काळातलं काम तुम्ही पाहता नाही, खरोखर आता घडतं म्हणून पाहता. आणि काय वेळा तिथे रडण्याचा प्रसंग आला, तुम्ही रडायला लागता. मारामार झाली, कोणी चुकीचा वागलं त्याला शिव्या देता. तुम्ही विसरता. हे काय नाही, प्रिंट आहे, प्रिंट आहे. कोणीतरी लिहिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी जे काम भूमिका केल्या, त्या भूमिकेचा देखावा आहे. हे जगात सगळं तसंच आहे. हे जग हेच रंगमंच आहे. ते सगळ्या भूमिका होत आहे. इथे काही खरं नाहीये. इथे आपलं म्हणून कायम धरून ठेवणीशील असं तुझ्या हातात काहीच नाहीये. खाली असं आहे, खाली असे जायगा. पण अज्ञानामुळे मी पण आला, माझे पण आले आणि त्यामध्ये अडकला. मग काळाचं चक्र, परिस्थितीचं चक्र, मग स्थल, सगळ्या गोष्टी आल्या आणि ते चक्रवात अडकला. बस, हे ज्ञान असलं पाहिजे आपल्याला. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये काही घडलं तरी कायम राहणार नाही, याची जाणीव असली पाहिजे. दुःखाचा क्षण जीवनात घडला तर अगदी जीव द्यायला जायची गरज नाही. काही क्षण राहणार आहे. कुठलंही दुःख ते कायम राहत नाही. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. कारण हे सगळं भौतिक आहे, मायावी आहे, सारखं बदलते ते. मग तुमच्या जीवनातल्या घटना कायम कशा राहणार आहेत? तुम्ही तुमच्या आठवणीमध्ये धरून ठेवता, बाकी काहीच नाही. आठवणीमध्ये धरून ठेवता. 2 कोणी शिव्या दिल्या असतील ना, जन्मभर विसरत नाही. मला तो असा बोलला होता असं म्हणतो. तो बोलला
त्याचा कुठे तुझ्या हानी नुकसानामध्ये हिशेब आहे काय सांग, दाखव बरं. तुझ्या कुळावर कुठला ठपका आलाय आणि तुझं कुळ शोधायला गेलं तर तरी खरं आहे कुठे, ते कुठे आहे? 4 वर्ण निर्माण झाले, ते 4 वर्ण सुद्धा माणसाने निर्माण केले. जशी दिवसाला नावं दिली तशी माणसांची विभागणी केली त्यांच्या कर्माप्रमाणे, कार्य जे करत होते त्याच्याप्रमाणे. शास्त्रात सुद्धा म्हटले ब्रह्मजानातीचा ब्राह्मणा. जो ब्रह्म जाणतो, परमात्मा स्वरूपाचं मूळ स्वरूप ज्ञान, ज्याला ज्ञान आहे त्याला ब्राह्मण म्हणण्यात आलं. आणि मग जे काही व्यापारी करत होते त्यांना वैश्य म्हणण्यात आलं. आणि जे काही धडधाकड होते, संरक्षणाचं काम करत होते त्यांना क्षत्रिय म्हणण्यात आले. आणि जे कोणी काय काम करत नाही, घाणेरडं काम बिचारे करत होते, ते बुद्धीने कमी होते, त्यांना शूद्र म्हणण्यात आले. मी नेहमी म्हणतो, आता नसेल, पूर्वी मंदिरात सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश लोक नाकारायचे. परंपरा झाली त्याच्यावर. तो कलेक्टर जर अस्पृश्य असला, तो आला तरी लोकांना चालत नव्हता. पण अस्पृश्याची व्याख्या काय होती? तो घाणेरडे काम करतो आहे, त्या घाणीसहित त्या पवित्र मंदिरामध्ये येऊ नये आणि त्या मंदिराची पवित्रता म्हणजे खराब होऊ नये, देव पवित्र स्वच्छ असावं, ती जागा खराब होऊ नये म्हणून त्याला थांबवण्यात येतो. तो स्वच्छ राहायला लागला तर मग त्याला काय कुठे बंधन आलं? तुमचं रक्त त्याचं रक्त एकच आहे, सगळ्यांचं एकच आहे, काय फरक आहे? तुमच्यासाठी आकाश एक आहे, त्यांच्यासाठी आकाश एकच आहे, मूळ परमात्मा सर्वांचा एकच आहे. मग जातीभेद आला कुठे? वर्णभेद कुठे आला? धर्म कुठे वेगळ्या वेगळे आले? सगळं कल्पनेतून निर्माण झालं. सुरुवात करणाऱ्याने जगाच्या कल्याणासाठी त्याच्या बुद्धीत काहीतरी आलं, समाजाला एक शिस्त असावी, समाजाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून काही व्यवस्था केली. जसं लग्न आहे, ॲग्रीमेंट आहे. कुठला व्यवहार ॲग्रीमेंट शिवाय केला तर फसवाफसवी होते आणि एकदम नोवेअर करून टाकतात. म्हणून त्याला बंधन पाहिजे, नियम पाहिजे. आणि म्हणून 4 माणसांना गोळा करून शुभमंगल सावधान म्हणतात, सर्वांच्या समोर हार घालतात. बाकी काय आहे? सगळी कल्पना, सगळी कल्पना. कालपर्यंत शेजारच्या अण्णांची मंजू दिसत होती, कधी मनात विचार नाही ही उद्या माझ्या घराची मालकीण होणार, कधी विचार नाही. इकडे तिकडे फिरला, कोणत नाही भेटलं चांगलं. मग शेजारीचा कोणीतरी बाजूला, तुझ्या बाजूला जी इतकी चांगली मुलगी आहे तिचा काय विचार करत नाही? हो ठीक आहे म्हणाला, लग्न केलं, पहिल्यानं तरी तिजोरीची चावी गेली तिच्याकडे. काल परत परकी शेजारी नव्हती. हाच वार चालला जगामध्ये, दुसरं काय काय? नाती पण कल्पनेतून निर्माण झाली, सर्व काही निर्माण झालं कल्पनेतून निर्माण झालं. कल्पनेचं बंधन पक्क असं झालं म्हणून ते आपले पण आलं किंवा ते माझं तुझं आलं. जसं एखाद्या नवरा बायकोमध्ये भांडण झालं तर दोघंच असतील तर पटकन विलग होतं, पण एखादं मूल असेल त्यांना तर 10 वेळा विचार करतात, त्या मुलाचं काय होईल, मुलाचं काय होईल. मग ते मूल त्यांना बांधून ठेवलं. ही दोघी परकी एकत्र आली, एक ते झाली विचाराने, पण खरी बंधन त्या मुलामुळे ते आणखीन पक्के झाले, गाठ झाली बसली त्याच्यावर, त्यांच्या नात्याला. असे जगात होत गेलेत, बाकी काही नाही आहे. सगळं मान्यवर आहे, मानायला हरकत नाही, पण अज्ञानात जाऊ नकोस, समजून घे, ज्ञानदृष्टीने घे. म्हणून जे आहे ती खरं काय खोटं काय अभ्यास झाला पाहिजे. सुख शांती समाधानासाठी धडपड आहे ना, परलोक साधला पाहिजे. जगात 2च लोक आहेत असं म्हणतात, ज्ञानाने 3 लोक आहेत वगैरे वगैरे म्हणतात. तसं पाहिजे 2च लोक, हे लोक आणि परलोक. हे लोक म्हणजे ह्या माझं माझं म्हणतोयस ना, स्वार्थ लोक मोहाचा तो ये लोक. आणि परलोक म्हणजे सर्व काही आपला आहे.
सर्व काही त्या परमात्मा, तो परमात्मा मी आहे, माझ्यात आहे. अपरभाव नाही. मी परमात्म्याचे विचार, परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप, ते परलोक साधने आहे. आणि हे लोक साधने म्हणजे फक्त माझं, मी माझ्यामध्ये अडकून राहिलाय, तो दुःखात दुःख भोगतो. परलोक साधला तर आनंद आहे, कारण सत्य आहे. सळकाळ वेळ आणि मी माझेपणामध्ये बांधला गेला, तिथे दुःख भोगतो. पौर्णिमे दिवशी जन्म झाला, बरं झालं म्हणतो, फार चांगला. आणि अमावास्या दिवशी जन्म झाला तर पत्रिका बनवायला घाई घाईने जातो आणि काहीतरी विधी, तो ब्राह्मण सांगतो असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, काहीतरी करतात. पण ज्यांना हे थोडं पत्रिकेचं ज्ञान आहे ते काहीतरी करतात. पण अगदी गरीबाच्या रस्त्यावर जन्म पडलेलं मुलं, जन्मलेलं मुलं बाहेर कुठेतरी राहतात बिचारे, असे झाडाखाली इकडे तिकडे झोपडी पडतो. त्यांची अमावास्या पौर्णिमा, पण त्यातला एखादा कलेक्टर होतो, फार मोठा शास्त्रज्ञ होतो, त्याला अमावास्याचं बंधन येत नाही. हो, माझ्याकडे इकडे नवीन एक मुलगा आला होता माझ्याकडे. मला म्हणाला, तुम्ही काय पत्रिका वित्रिका बघता? तर मी काय पत्रिका बघता की तुझा प्रॉब्लेम काय पडतो? तर मी अमावास्या दिवशी जन्मलो, मी अमावास्या दिवशी जन्मलो आहे. मी म्हटलं तुझा प्रॉब्लेम काय? पण अमावास्या जन्माला प्रॉब्लेम काय? तुला काय कमी आहे का? तुझ्या शिक्षणात कुठे बाधा आली का? तर नाही. तुला नोकरी आहे का? हो आहे. तू चांगले पैसे कमवतोय, कुठे अडचण आली आहे? कशाला ते डोक्यात अमावास्याचं भूत ठेवलं? अरे काळ समय जे मोजमाप केले आहे त्याच्यात ते अमावास्या पौर्णिमा आली आहे, तुला काय फरक पडतो त्याचा? मग हिंदूचं पोरगा अमावास्या दिवशी जन्मलं तर ब्राह्मण सांगतो कम करा. मुसलमानाचे जन्मलं तर, ख्रिश्चनाचं जन्मलं तर अमावास्या दिवशी त्याचं भवितव्य काय? कुठली सुख शांती? काही नसताना तो जगावर राज्य करतो, जगावर राज्य करतो. सगळा कल्पनेचा खेळ आहे. बस या अज्ञानामध्ये जीव अडकलाय म्हणून दुःखी आहे. म्हणून या सगळ्याचं ज्ञान असलं पाहिजे. अध्यात्म ज्ञान जिथे शिकवलं जातं तो संप्रदाय श्रेष्ठ का? खरं जगण्याचं ज्ञान देतात, मोक्षाने, मुक्तीने. अज्ञान बंधनातून मोकळं करून तुम्हाला ज्ञानस्वरूप बनवल्यामुळे, तुम्ही ज्ञानदृष्टीने प्रत्येक गोष्टीचं मूळ स्वरूप कळल्यामुळे संशय राहत नाही, संभ्रम राहत नाही. म्हणजे वाटायला दुःख येत नाही. संभ्रम आहे, संशय आहे, भीती आहे, चिंता आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मत्सर आहे, निंदा आहे. संशय नाही, संभ्रम नाही, तर यापैकी काही नाही. तो आनंदी आहे. मुक्तीचं स्वरूपच आनंद आहे. द्यायला येणे जाणे आहे, आत्म्याला येणे जाणे नाही. आनंदाचा आनंद भोगणारा कोण आणि भोगल्याचा अनुभव कोणाकडे आहे? आत्म्याकडे आहे. आत्मा मुळात आनंद स्वरूप आहे. तो तुमच्या आत आहे, सर्वांच्या आत आहे. मूळ आपले स्वरूप कसे आनंदमय आहे. कल्पनेमध्ये अडकला, दुःख भोगायला लागला. बस ह्याच्या कल्पना काय की व्यवहार जगाचे चालावे म्हणून बनवण्यात आल्या, पण त्या कल्पना आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी काही नाही. बस कल्पनेसाठी, व्यवहारासाठी आहे. नाव लक्ष्मी दिलं, दारोदारी भीक मागते, काय करायचं? मग त्या नावात काय? नावात काय? म्हणून ते श्रीकृष्ण भगवानने पण सांगितलं, माझा धर्म तुझा धर्म असा भांडत बसू नकोस. एक धर्म स्वधर्म. ते स्वधर्म म्हटल्यानंतर लोकांनी सुद्धा तो अर्थ पण चुकीचा घेतला. स्व म्हणजे माझं, म्हणजे परत माझाच धर्म. हे हा स्व म्हणजे आत्मस्वरूपाचा स्व. ज्या जो आत्मा चैतन्य बसलाय तो स्व. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणाले, स्वला जाणा स्वस्थ राहा. त्या स्वला जाणा स्वस्थ राहा. तुम्ही ज्ञानस्वरूपात, तुम्ही आत्मा चैतन्य गणात आनंद स्वरूपात हे जाणा आणि तसे आनंदी राहा. जगाच्या व्यवहारात काय घडायचे घडू ते घडणारच आहे. पंचमहाभूतांचा गोंधळ चालूच आहे, त्यांची सत्ता चालली आहे ना. पण ज्याच्या सत्तेने ती सत्ता चालली आहे तो तुम्ही आज असं ओळखलं तर
राजाचा पोरगा लहानपणीच हरवला, भिकाऱ्याला मिळाला आणि भीक मागतो, माहित नाही राजकुमार आहे ते. तसे आपण सगळ्या अज्ञानामध्ये अडकल्यामुळे आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरलो आणि जे जे आमच्यावर संस्कार करण्यात आले की चालीरीती रूढी परंपरा त्या खऱ्या मानत गेलो आणि त्यात अडकलो, दुःख भोगतो. हे अज्ञान भ्रांतीतून बाहेर पडले तर तुमचे स्वरूप आनंदच आहे, त्याची सत्ता तुम्हाला आहे. त्या सत्तेचा प्रसंगाला तर अनुभव येईल तुम्हाला, पण त्याच्यासाठी त्याचे स्वरूप कसे आहे? सच्चिदानंद म्हणतात, सत्य आहे, पवित्र आहे, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, असे माझे स्वरूप आहे. ही आठवण सतत राहिली पाहिजे. मग तुम्हाला कशाचं बंधन नाही, कळीकाळाचं बंधन नाही. तुम्ही कशामध्ये बांधले जाणार, तुमच्यावर कोणी काही करायला गेला त्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्ही कल्पनेतून भीतीचा बागुलबुवा निर्माण करता आणि त्याच्यासाठी तुम्ही दुःख भोगत बसता, चिंताभयामध्ये अडकले. मूळ स्वरूपाचा विसर पडायला देऊ नका. म्हणून भाऊसाहेब महाराज म्हणाले, आठवते ब्रह्म ना आठवते भव ब्रह्म. तुला आठवण आहे तर तू ब्रह्मस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहेस. सर्व शक्ती परमात्म्याची तुझ्याकडे आहे. नाठव म्हणजे विसर. तुला विसर पडला, तू भवभ्रमामध्ये अडकला, भवभ्रांतीमध्ये अडकला, भवसागरामध्ये अडकला, मायेच्या. हा पसारा जो आहे अष्टधा प्रकृतीचा पसारा आहे. अष्टधा प्रकृती म्हणजे त्याच्यामध्ये ते पंचमहाभूते, 3 गुण आणि पंचमहाभूते आहेत ती. त्याच्यामध्ये एकमत जास्त काळ राहत नाही. काही काळापुरतं आपोआप झालं तर लगबायचाच, नाही तर तिथे विकल्पच आहेत किंवा संघर्षच आहे. आणि ते 3 गुण आल्यामुळे आणखी त्या संघर्षाला विविधता आली. जगातल्या सगळ्या लोकांमध्ये विविधता का दिसते? त्यांच्यात असणारे गुण, बाकी कारण काय आहे? एका आईची 3 मुलं असतात. एक राज्य भोगतो, राजगादीवर बसतो. एक कोणाच्या घरी झाडू मारतो, एक कुठेतरी भीक मागतो, नाही तर चोरी करतो. गुणामुळे जो ती राजगादीवर बसला तो सत्वगुणी आहे, म्हणजे त्याचा शुद्ध भाव आहे, पवित्रता आहे त्याच्याकडे. सच्चिदानंद स्वरूपाचे सगळे गुण आहेत त्याच्याकडे. तो ऐश्वर्य भोगतो, कारण सच्चिदानंद स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. ते ज्ञान तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तो आनंद भोगणार. म्हणून तुम्ही आहात एक आणि तुम्ही बनलेत कोणीतरी दुसरे. सगळा गोंधळ जगामध्ये काय? सत्यतेची मिथ्या झाले, मिथ्यातेची सत्य झाले, म्हणून सगळा गोंधळ आहे. म्हणून ते जाणले पाहिजे आणि ते जाणण्यासाठी सगळ्याचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. म्हणून महाराज कधी कधी अनेक गोष्टीवर बोलतात. लोकांना कधी कधी वाटतं हे काय शाला आहे, काय करायचं आहे, मला याचा कुठे उपयोग होणार आहे? मला माझी बायकोडी पोरं, माझं घरदार, माझी नोकरी चाकरी, बाकी मला काय करायचं आहे? फार तर नातेवाईक जास्त, मित्रमंडळी, हेच माझं जग आहे, बाकी काय करायचं आहे सगळं, असं तो म्हणतो. पण अंतर्यामी झाकून बघ ना, कधी तू सुखी आहेस का? आनंदी आहेस का? निर्भय आहेस का? भयचिंतेपासून मुक्त आहेस का? नाही. कारण आत्मविश्वास नाही. आत्म म्हणजे आपल्या स्वरूपावरचा विश्वास, श्रद्धा, त्याचं ज्ञान नाही. आत्मविश्वास लोक शब्द वापरतात. आत्मविश्वास शब्द सुद्धा जर स्वधर्माचा आत्मविश्वास हा सुद्धा शब्द देहाच्या ओळखीने वापरतात. आत्मविश्वास म्हणजे माझा विश्वास, माझा तुझ्यावर विश्वास आहे. आत्मविश्वास नाही, तू नुसताच विश्वास. आत्मविश्वास म्हणजे मी आत्मा आहे, या विश्वासाने बोलतो, चालतो, वागतोय, तो आत्मविश्वास. ब्रह्मज्ञान तेच आत्मज्ञान. आत्म म्हणजे आपले ज्ञान,
आपले ज्ञान आपल्या स्वरूपाचे ज्ञान. आपले स्वरूप म्हणजे देव ईश्वर, त्याचे ज्ञान. त्याचे ज्ञान पक्क होण्यासाठी ते ज्याच्यात वावरते आहे त्याचं पण ज्ञान असलं पाहिजे. ते हे जग, त्याचा अभ्यास असला पाहिजे. आणि मनुष्य का मायेमध्ये अडकला आहे, का दुःख मी भोगतोय, ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्याची कारण मीमांसा झाली तर त्याच्यातून तुम्ही जे तुम्हाला बंधनकारक आहे, तुमच्या प्रगतीसाठी अडथळा आहे, स्वरूपप्राप्तीसाठी अडथळा आहे, त्याचा तुम्ही त्याग कराल. पण त्याच्यासाठी मार्ग एकच आहे. ग्रंथ वाचून, पुस्तकं वाचून, नुसते वेदशास्त्र अभ्यास करून काही होणार नाही. तर त्याच्यासाठी आत्मप्रचितीच्या संत सद्गुरूंचा सहवास म्हणजे त्याच्या मुखातूनच ते ज्ञान ऐकलं पाहिजे. तेव्हा त्याची प्रचिती येते, नाही तर येत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजेच. आणि नुसता सद्गुरू भेटून चालत नाही, तर त्याच्याबरोबर सत्संग परमार्थ साधला गेला. जेणेकरून अनेक जन्माचे देह मनावर संस्कार झालेले आहेत, अज्ञान स्वरूपे ते दूर होतात आणि निजस्वरूपाची प्राप्ती होते. तेव्हा जीवन सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं, समाधानाचं, तोच मोक्षमुक्ती आहे. राजाधिराज सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज भाऊसाहेब महाराज.